एडीएनच्या सर्व प्रेक्षकांचं एडीएन बातमीपत्रात मी अक्षय मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यासाठी 17 तारखेचा मुहूर्त, तर औरंगजेबाला आमचा विरोध कायम असणार असल्याचे प्रवक्ता संजय शिरसाट यांचे प्रतिपादन। वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलणार असल्याचे पत्र सोशल मीडियावरती व्हायरल। वंचित बहुजन आघाडीकडून स्पष्टीकरण। आता बघूया सविस्तर बातम्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शहरात परतले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या आहेत। मला असं वाटतं एक शिवसेनेमध्ये शिवसेना नेते एक मोठी जबाबदारी असते। जबाबदारीबरोबर एक त्याचा एक मान प्रतिष्ठा हाही असतोच, कारण मनोहर जोशी सर, दत्ताजी साळवी, वामनराव महाडी, मधुकरदादा सरपोतदार असे लोक बघितलेले आपण। मधुकरदादांनी तिथं संभाजीनगरात काम केलं आहे, दिवाकर रावते साहेब यांनी या संभाजीनगरात काम केलं आहे। आताच्या वेळेला सुभाष देसाई साहेब, संजय राऊत साहेब हे सुद्धा एक शिवसेना नेते म्हणून जबाबदारी पार पाडतात। खैरे साहेब आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं एक संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये ही जबाबदारी फार थोड्या शिवसैनिकाला प्राप्त होते, ती मला प्राप्त झाली। निश्चित मी भाग्यवान आहे असं समजतो मी। म्हणजे कुठेतरी एकनिष्ठतेचं फळ म्हणावं लागेल तर फळ असं म्हणायला हरकत नाही, पण एकनिष्ठ अनेक लोक असतात ना, फळ थोड्याच लोकांना मिळतं हे एक स्थिती आहे। परंतु एक संघटनेचं काम करत असताना एकनिष्ठतेबरोबर बाकीच्याही गोष्टी असतात। ठिकठिकाणी पोहोचणं असणं, अडले नडलेल्याच्या वेळेस पक्षाचं धावून जाणं असतं, अनेक गोष्टी ह्याच्यात असतात। मला तर ते आम्ही करत असतो। मला असं वाटतं एक शिवसेनेमध्ये शिवसेना नेते एक मोठी जबाबदारी असते। जबाबदारीबरोबर एक त्याचा एक मान प्रतिष्ठा हाही असतोच, कारण मनोहर जोशी सर, दत्ताजी साळवी, वामनराव महाडी, मधुकरदादा सरपोतदार असे लोक बघितलेले आपण। मधुकरदादांनी तिथं संभाजीनगरात काम केलं आहे, दिवाकर रावते साहेब यांनी या संभाजीनगरात काम केलं आहे। आताच्या वेळेला सुभाष देसाई साहेब, संजय राऊत साहेब हे सुद्धा एक शिवसेना नेते म्हणून जबाबदारी पार पाडतात। खैरे साहेब आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं एक संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये ही जबाबदारी फार थोड्या शिवसैनिकाला प्राप्त होते, ती मला प्राप्त झाली। निश्चित मी भाग्यवान आहे असं समजतो मी। म्हणजे कुठेतरी एकनिष्ठतेचं फळ म्हणावं लागेल तर फळ असं म्हणायला हरकत नाही, पण एकनिष्ठ अनेक लोक असतात ना, फळ थोड्याच लोकांना मिळतं हे एक स्थिती आहे। परंतु एक संघटनेचं काम करत असताना एकनिष्ठतेबरोबर बाकीच्याही गोष्टी असतात। ठिकठिकाणी पोहोचणं असणं, अडले नडलेल्याच्या वेळेस पक्षाचं धावून जाणं असतं, अनेक गोष्टी ह्याच्यात असतात। मला तर ते आम्ही करत असतो। मागच्या 2 वेळेसचे जाहीरनामे आहेत माझ्याकडे, 2014 आणि 2019। तोच जाहीरनामा रिपीट आहे। कोणतेही कलम थोडेसे फक्त खालीवर केलेले, शब्दाचा छळ केलेला आहे। 2014, 2019 आणि 2024 भारतीय जनता पार्टीचे जाहीरनामे सारखे आहे, फक्त वरचे फोटो बदललेले आहे। 2014ला सगळ्यांचे फोटो होते, 2019ला एकट्या मोदीचा होता, आता पुन्हा सगळ्यांचे फोटो आलेले। एवढाच फरक आहे। बाकी आतमधलं जर मटेरियल बघितलं तर जवळपास 80 ते 90% मिळतं जुळतं मटेरियल आहे। त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीनं 2014चाच जाहीरनामा अजून पूर्ण केलेला नाही आणि 2024ची खोटी आश्वासनं भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राला, या देशाला देते। वंचित बहुजन आघाडीचे लोकसभाचे उमेदवार अफसर खान यांनी रविवारी अचानक औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांनी ह्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधलाय। देखिए, हमारे औरंगजेब रहमतुल्लाह अलैह
आलमगीर है। अब कुछ लोग इसको वाद विवाद खड़ा करते हैं, ये इसी मिट्टी में पैदा हुए, इसी मिट्टी के हैं और 50 साल पूरे अखंड भारत पे उन्होंने हुकूमत की, राज किया। और आपको मालूम होना चाहिए, शहरन औरंगाबाद को, मराठवाड़े को और महाराष्ट्र को ये हुकूमत, यहाँ 50 साल हुकूमत के ये आदर्श है। और कुछ लोग ऐसा प्रेजेंट करते हैं उनको कि आले गेले मेले। जो लोग ऐसा इनको बोल रहे हैं तो उनको फतवा निकाल के इस्लाम से खारिज करना चाहिए। और दूसरी बात, अब हमने यहाँ ज़ियारत किया, हमने ये बोल दिया है आपको कि अब तुम आले गेले कवा मेले, आता ह्याचा पत्ता पण लागणार नाही। प्रत्येकाला प्रत्येक धर्माचा आदर असतो आणि त्यांचे जे काही गुरु असते त्यांनी त्या गुरुचा मान सन्मान केला पाहिजे। राहिला विषय औरंगाबाद खान बान पान हा विषय संपलेला आहे, कारण आता लोकांना खान आणि बान या चक्करमध्ये खान आणि पान सुरू झालं यांचं। तुम्ही जर त्यांचे व्हिडिओज बघितले तर एकमेकाच्या गळ्यात भेटतात आणि मीडियावर आल्यानंतर ते एकमेकात शिव्या देतात। हा सगळा नौटंकीपणा आहे आणि आता प्रस्थापित जो खासदार होता तो नौटंकीबाज आहे। राहिला विषय मुस्लिम आणि बौद्धांचा, तर वंचित बहुजन आघाडीने MIMला पाठिंबा दिला, उमेदवाराला पाठिंबा दिला आणि उमेदवार निवडून आणला। त्यांचं काम होतं नंतर युती तशी सांभाळून ठेवायची, ती युती त्यांनी तोडली। औरंगाबाद शहरातले तिन्ही सीट हे निघून आले असते, परंतु यांच्या स्वभावामुळं ते झालं नाही, त्यांच्या भूमिकेमुळे ते झालं नाही। आता ही जी युती आमची ती MIM सोबत नाही, मुस्लिम समाजासोबत आहे। आता त्या खासदाराकडे फक्त एकच विषय राहिलेला आहे की आता मला अफसर खान याच्यासारख्या माणसासमोर लढाई लढायची आहे। आमची लढाई अजिबात इम्तियाज जलील सोबत नाही आहे, आमची लढाई ही प्रस्थापितासोबत आहे, भाजपसोबत आहे। त्याच्यामुळे इम्तियाज जलीलनं असं समजू नये, इम्तियाज जलील आता खूप मागे आहे आमच्या, कारण जी बौद्ध वोटर्स आहे ते ऑलरेडी बाजूला आहे। 5 वर्ष आम्ही खासदार निवडून दिला, त्यात आमची एक मागणी आहे, आम्ही ज्यावेळेस पाठिंबा दिला ह्या 5 वर्ष तुम्ही आम्हाला द्या, नका उमेदवार उभा करू। काही चुकीचं थोडी, ह्या खैरात नाही बटरी। वंचित बहुजन आघाड़ी ये वोट बैंक जो है यूज़ करने के लिए नहीं है। आपको 5 साल दिए, आप हमें 5 साल दो, विषय खत्म। अगर आप बार बार बोलते होंगे कि ये उम्मीदवार ऐसा है, इसका ऐसा, वो चीज़ नहीं। आपका काम बताओ, ऐसा कोई काम है आपने 10 साल 20 साल 50 साल जो याद रहने से? डॉक्टर जकीरिया के बाद कोई नहीं है मुस्लिम खासदार, उसीलिए दिया था ऐतिहासिक कामगिरी हो, जो कि हुई नहीं है। अभी इस इलेक्शन में आपको पता चल जाएगा, किंग मेकर बाळा साहब महाराष्ट्र के थे, रहेंगे और आज भी है। अफसर खान यांनी औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्यानंतर सदर प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी एडीएन सोबत बोलताना खान विरोधी प्रतिक्रिया दिल्या आहेत। त्या औरंगजेबाची काही औलाद इथं संभाजीनगरमध्ये आहे, त्याला तर उखडण्यासाठी आम्ही शिवसेना आणली होती ना, त्यासाठी तर आमचा हा अट्टहास होता ना। परंतु काही लोकांना आता खानबान नाही पाहिजे, त्यांना औरंगजेब पाहिजे, त्यांना त्यांच्या प्रेमात पडू द्या, आमचं काम करू। प्रकाश आंबेडकर गेले हा तो वेगळा भाग आहे, प्रकाश आंबेडकरांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वेगळा भाग आहे, तो त्यांचा पक्ष, त्यांनी काय भूमिका घ्यावी। परंतु आम्ही ह्या भूमिकेला ठामपणे कधीही विरोध करणार आहोत की औरंगजेबाने या मराठवाड्यातील जनतेचा छळ केलेला आहे आणि म्हणून औरंगजेब हा आमच्यासाठी हा एकदम आमच्या अस्मितेचा विषय आहे। त्यांनी केलेला अत्याचार आम्ही आजही विसरू शकत नाही। हे आमच्या म्हणून औरंगजेबाला विरोध हा आमचा कायम राहिलेला आहे आणि ती औलाद आम्हाला या संभाजीनगरमध्ये नको, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। अंगुली निर्देश जो आता केला ना की औरंगजेबाला काही जण जवळ करतायत, खानबान नको आहे, ते कोणाकडे असं? ते त्यांच्याकडेच आहे, ज्यांना खानबान नकोय ना, ज्यांना आता सर्वधर्म समभाव पाहिजे ना, जा तुम्ही पण औरंगजेबाच्या कबरीवर जा, तिथं नतमस्तक व्हा। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तुमच्या बरोबर पदाधिकारी होते, ही जागा शिवसेनेची आहे, तयार लागा असं मुख्यमंत्र्यांनी संदेश दिला तुम्हाला? मुळामध्ये संभाजीनगरची जागा ही शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेनेलाच मिळणार आहे। उमेदवाराची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे। काल मी मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात सविस्तर चर्चा केली। काही लोकांचा असा गैरसमज झाला आहे की उमेदवार मिळतोय की नाही मिळतो, परंतु इथं उमेदवाराची असलेली स्पर्धा पाहता योग्य उमेदवार देणं हे मुख्यमंत्र्यांना थोडंसं कॉम्प्लिकेटेड, ज्याला म्हणतो की सगळेच चांगले उमेदवार आहेत त्यापैकी एक द्यायचा आहे, म्हणून या संदर्भामध्ये उद्या मी निर्णय घेतो असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः मला सांगितलं। चंद्रकांत खैरे बोलताना आता असं म्हणाले की खान आणि बाणचं राजकारण आता संपलं आहे
मुस्लिम मौलवीची बैठक झाली आणि ते आमच्या सोबत राहतील. बरोबर आहे ना. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जी पक्षाची भूमिका आहे तेच ते मांडत आहेत. कारण की हिंदुत्व हा जो विषय आहे तो उबाठा गटासाठी आता संपलेला आहे. त्याला मिनिमम कॉमन प्रोग्राम ज्याला म्हणतात त्यांचा, त्याच्यामध्ये हिंदुत्व हा शब्द येऊ द्यायचा नाही हे त्यांनी आवर्जून पाळलेलं आहे. म्हणून सर्व धर्मसंभाववाले आता उठाबा गटाचे झालेले आहेत. मतासाठी लाचार असलेली ही जमात आता ही वेगळ्या पद्धतीने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेली आहे. बाळासाहेबांना हेच अपेक्षित होतं यांच्याकडून. म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे की कधीही हिंदुत्वाची गद्दारी करणार नाही. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. आता यांचं हिंदुत्व तुम्ही जर पाहिलं असेल, राहुल गांधीच्या सभेला जाताना सुद्धा एकाच्याही तोंडातून गर्व से कहो हम हिंदू आहे हे म्हणायची हिंमत झाली नाही. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार बदलण्यात असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. वंचित बहुजन आघाडीने स्वतः याविषयी खुलासा केला आहे. औरंगाबाद में आज सोशल मीडिया पर सुबह से एक लेटर सर्कुलेट हो रहा है, जिस लेटर के अंदर ये कहा जा रहा है कि औरंगाबाद का कैंडिडेट चेंज किया गया या बदल दिया गया. ऐसी अफवाहों पर ध्यान न दें. ये महज अफवाहें हैं, क्योंकि वंचित बहुजन आघाड़ी की अपनी जो है तो ऑफिशियल ट्विटर अकाउंट है, ऑफिशियल फेसबुक अकाउंट है और ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट है. वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से जब भी कोई ऑफिशियल बात आती है इन सोशल मीडिया प्लेटफॉर्म के ज़रिए ही आती है. इनके अलावा जहाँ से भी जो कुछ भी आपको मवाद मिल रहा है वो फेक है. तो मैं औरंगाबाद की आवाम से ख़ास तौर पर ये इल्तिमास करता हूँ, गुजारिश करता हूँ कि इस तरह की फेक न्यूज़ों पर आप ध्यान न दें. वंचित बहुजन आघाड़ी का कैंडिडेट जो बाड़ा साहब ने तय किया था अफसर खान साहब की शक्ल में, वही है और वही लोकसभा का इलेक्शन शहर औरंगाबाद से लड़ने वाले हैं. इनके अलावा जो कोई भी न्यूज़ आप तक पहुंच रही है, आपको सिर्फ वंचित बहुजन आघाड़ी के ऑफिशियल पेजों पर भरोसा करना है. इनके अलावा सब कुछ फेक है. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग ईडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. औरंगाबाद लोकसभेसाठी दावेदार असलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे आणि विनोद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना उमेदवारीसाठी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. महायुतीचा उमेदवार आपली जी निवडणूक आहे संभाजीनगरची, छत्रपती संभाजी, ही 4थ्या टप्प्यात आहे. त्याच्यामुळं मला वाटतं की आज उद्या हा उमेदवार जाहीर होईल. उमेदवार जाहीर करण्यासाठी कुठलीही अडचण नाही, पण टप्प्याटप्प्यानं सगळे उमेदवार जाहीर झालेले. आतापर्यंत 3 टप्प्याच्या ज्या निवडणूक आहे ते उमेदवार जाहीर झाले. अजून 2 टप्पे बाकी आहे. 4था टप्पा आहे, 5वा टप्पा आहे आणि मला वाटतं आज उद्या 4थ्या टप्प्याचे उमेदवार जाहीर होतील. तुमचे जे काही प्रतिस्पर्धी आहेत चंद्रकांत खैरे किंवा महाविकास आघाडीचे प्रचार कार्यालय उमेदवार पण जाहीर झाला आहे, त्यांचं प्रचार कार्यालय पण सुरू झालं. ठीक आहे ना, त्यांचं प्रचार कार्यालय सुरू झालं असतं, पण आमचे बी सुद्धा प्रचार रोजच चालू आहे. आम्ही कुठं बसलेले, त्यांचं नुसतं प्रचार कार्यालय सुरू झालं, पण आमच्या गाठी भेटी सगळा प्रचार यंत्रणा आमची सगळी सज्ज आहे. तुमचं नाव उमेदवारीमध्ये आघाडीवर आहे, काय वाटतं? एकनाथ शिंदे साहेब
मला जर सांगितलं तुम्ही उभं राहा तर मी राहीन. आणखी त्यांना अधिकारी त्यांना वाटेल त्याला उमेदवारी देऊ शकता. पण आम्ही या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा खासदार इथं निवडून आणण्यासाठी पालकमंत्री म्हणून आम्ही अहोरात्र प्रयत्न सगळे मिळून करू आणि खासदार इथं निवडून आणू. आपल्या पक्षाची उमेदवारी आणि पक्ष कार्यालय कधी सुरू होईल? मला वाटतं परवा म्हणजे 17 तारखेला 9:30 वाजता स्तंभपूजन ठेवलेले आणि 2 दिवसात प्रचार कार्यालयाचं काम होईल आणि मला वाटतं प्रचार कार्यालय सुरू होईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट मी माझ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी घेतले. याच वेळेस निवडणुकीचा विषय निघाला. मी माझ्या जमेच्या बाजू सांगितले, जिल्ह्यातले सगळे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले आणि जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने निवडणूक लढवली गेली पाहिजे ही मांडणी मी त्यांच्यासमोर केली. काल तुमचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत होते. निश्चित त्यांच्याच आग्रहाखातर मी निवडणूक लढवत आहे. मला तयारच त्यांनी केलं निवडणूक लढवायला, त्यामुळे त्यांचा उत्साह आहे, ते घोषणा देत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या देखील त्यांनी घोषणा दिली. मी त्यांना माझ्या जम्याच्या बाजून माझ्या कमकुवत बाजू त्यांच्यासमोर मांडल्या. माझ्याकडं निवडणूक लढवण्याचं धोरण आहे. कशासाठी निवडणूक लढवायची प्रश्न मला कळलेले, शेतकऱ्यांचे कळलेले, युवकांचे कळलेले, सुशिक्षित बेरोजगारांचे कळलेले, DMIC असेल, पर्यटन असेल, हे सगळे प्रश्न मला कळलेले. याची उत्तरं माझ्याकडे आहे. तेव्हा मला त्यांच्या पक्षाने संधी द्यावी. निश्चित मी विजयी होईल. माझ्याकडे विजयाचं गणित अशी मांडणी त्यांच्यासमोर केली. शिंदे साहेबांनी मला जर आशीर्वाद दिला तर स्वागत आहे. साहेबांची जर अडचण असेल, मी त्यांना योग्य वाटत नसेल तरी त्यांच्या निर्णयाचं स्वागत आहे. परंतु निवडणूक मी लढवणार आहे. 18 तारखेला औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. याविषयी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ADN सोबत बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. 18 तारखेला आपण सकाळी नोटिफिकेशन काढणार आणि त्याच दिवशी 11 वाजल्यापासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याला सुरुवात होणार आहे. उमेदवारांना अकाउंट काढायचं आहे बँकेत. उद्याचा वर्किंग डे आहे. परवाचा बँकेला कदाचित वर्किंग डे पण असू शकेल. रामनवमीची स्थानिक सुट्टी आहे महाराष्ट्र शासनाची, बँकेला सुट्टी आहे माहीत नाही, पण उद्याचा दिवस ऑफिशियली आहे आणि 2 दिवस उमेदवारांना किंवा पॉलिटिकल पार्टीला तयारी करायला वेळ मिळावी म्हणून आज त्यांच्यासमोर हे सगळं सांगितल्यानंतर बँकेत अकाउंट उघडणे, फोटो काढणे, फोटो काढताना बॅकग्राऊंड ते व्हाईट किंवा व्हाईट ऑफच्या कलरमध्ये म्हणजे रंगीबेरंगी फोटो फार मोठ्या प्रमाणात नको आहे. पुन्हा सूचक शोधून ठेवणे. उमेदवारी अर्ज त्याच दिवशी 11 वाजल्यापासून या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. उमेदवारी अर्जासोबत ॲफिडेविटचा नमुना त्यांना आम्ही देणार आहोत. त्या ॲफिडेविटचा त्याने सखोल अभ्यास करावा. ॲफिडेविटमध्ये कुठलंही कॉलम ब्लँक ठेवता येत नाही. ब्लँक ठेवलं तर आम्हाला त्यांना नोटीस द्यावं लागते आणि त्याच्यानंतर नोटीस दिल्यानंतरही त्याने जर ते भरून नाही दिलं तर अर्धवट भरलेलं ॲफिडेविट हे रिजेक्शनचं कारण होऊ शकतं. ते उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो. म्हणजे सगळ्या पक्षासहित सगळ्या अपक्ष लोकांनासुद्धा समान संधी ही उमेदवारी अर्ज भरायसाठी दिली पाहिजे. त्या दृष्टिकोनातूनच आम्ही ते कक्ष निर्माण केलेला आहे आणि 100 मीटरचा तो आपण बेल्ट पूर्ण RO ऑफिसला हे करणार आहे. त्या 100 मीटरच्या परिघामध्ये कुठल्याही पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी कुठलंही काही करायला पूर्णतः बंदी असणार आहे. कुणी जर त्याचं उल्लंघन केलं तर आम्ही तात्काळ FIR दाखल करणार. मीडिया कक्षामध्ये आपण प्रत्येक दिवशी 3 वाजता टाईम संपल्यानंतर त्याच्या एक अर्ध्या तासामध्ये आपण हे सगळे उमेदवारी अर्जाचे झेरॉक्स, ॲफिडेविटची झेरॉक्स नोटीस बोर्डवर डिस्प्ले करणार आहे आणि त्याची कॉपी तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो. अग्निशामक सुरक्षित राहिला तर तो अनेक जणांचा जीव वाचवू शकतो. यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आपली सुरक्षावर लक्ष देऊन काम करावे. मी सुद्धा एक कर्मचारी शहीद होऊ देणार नाही असा माझा संकल्प आहे, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त केलं आहे. अग्निशमन सेवा सप्ताह मुख्य अग्निशमन केंद्र पदमपुरा येथे अग्निशमन सेवा सप्ताह संपन्न झाला. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई गोदी विस्फोटात 66 अग्निशमन हुतात्मे झाले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी संपूर्ण राज्यात अग्निशमन सेवा सप्ताह आयोजित करण्यात येतो. सदरील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख स्वप्नील सरदार यांनी केलं. यावेळी त्यांनी अग्निशमन सेवा सप्ताह इतिहास, सद्यस्थितीत आणि भविष्यात आपली व्यवस्थापन यंत्रणेला कशी सक्षम करता येईल याबाबत देखील मार्गदर्शन केलं. याआधी प्रशासक यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि शहीदांना पुष्पचक्र ठेवून श्रद्धांजली देण्यात आली.
त्यानंतर अग्निशमन विभागाचं प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आलं। यावेळी उपायुक्त तथा अग्निशमन विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांनी देखील मार्गदर्शन केलं। सदरील कार्यक्रमाला अग्निशमन अधिकारी सीताराम सुरे व विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन अंकुश पांढरे यांनी केलं। यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त यांनी काही सूचनाही दिल्या। विभागामध्ये करता येईल आणि प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनामध्ये फायर सेफ्टी आणि त्या निगडीत जे आहे फायर सिक्युरिटी प्रत्येक माणसाला वाटावं असे हे नगरपालिकेचा महानगरपालिकेचा हे जिम्मेदारी आहे। आणि मराठवाड्याच्या राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर हा थोडा लीडरशिपकडे वळणे फार गरजेचे आहे आणि महानगरपालिकेकडे भरपूर रिसोर्सेस असतात आणि एम्पॉवर करणे फार गरजेचे आहे। तो आता अलीकडे फेब्रुवारी 1च्या घटना असेल किंवा रिसेंटली नुकतंच छावणीमध्ये जे घटना झाल्या, एवढा मोठा ऍक्सिडेंट जेवढा लोक आपण गुंतून होतो एकही दुर्घटना होऊ दिली नाही, परंतु एक छोट्याशा गल्लीमध्ये दुर्घटना घटना होऊन 7 लोक मृत्यू होणे हे दुर्दैवी बाब हा शहरासाठी, हा शहरामध्ये किंवा कुठल्याही शहरासाठी की हाऊ वी कॅन एन्श्युअर फायर सेफ्टी फायर सिक्युरिटी। आता नवीन नवीन जे काही इमारती होतात त्याच्याकडे आपण लक्ष करतो, परंतु जुन्या जे किती वर्षाच्या इमारतीचं त्यामध्ये बरेच चेंजेस करता येत नाही, पण फायर सेफ्टीचं एज्युकेशन प्रत्येक घराघरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल हे आपल्याकडे फार मोठा चॅलेंज आहे। या वर्ष आपण त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रीकृत करणे फार गरजेचे आहे। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। परिवर्तन जयंती उत्सव समितीतर्फे जय भवानी नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाव्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड भीमराव बनसोड तर प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट नीता शिंगणे यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी कॉम्रेड संजय अंभोरे, ॲडव्होकेट अंजली शिंगणे, गंगावने, भाग्यश्री नरवडे, सोनिया नरवडे, कावेरी दळवी यांची उपस्थिती होती। तसेच अभिषेक गंगे, राहुल मिमरोट, विजय भोगरे, दिव्या जयस्वाल, दीपाली वाहुळे, करण मुसळे, सार्थक डोईफोडे, सोनाली गायकवाड, रुद्राक्ष हळदे, आम्रपाली डुकळे, महेश परिदवाड, प्रथमेश संकपाळे, अभिषेक गाडगे यांच्यासह विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। गाव सोडून जाता येत नव्हतं, इथलेच ढोर ओढतो, इथलंच काय करायचं असेल ते इथेच कर, दुसऱ्या गावात कारण तिथं तिथले महार होते, तिथले चांभार होते, तिथले सगळं होतं। असं असताना इंग्रज ज्यावेळेस आले त्यावेळेस मग रेल्वे पाहिजे, रेल्वेसाठी मजूर पाहिजे, चहाचे मळे, चहा इंग्रजांनी आणलेला इथं, चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे मजूर लागतात। अशा सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी मग गाव सोडण्यासाठी गाव सोडता येईल अशा रीतीचे कायदे केले आणि मग गावागावातले जे काही असे काम करणारे होते, शारीरिक मेहनत करणारे त्यावेळेचे, ते मग रेल्वेमध्ये गेले, ते मग माझगाव डॉकमध्ये मुंबईकडे गेले, गिरण्या कारखाने तयार होत होते, तिकडे मजूर लागत होते, तिकडे इतरही लोक, नुसतीच महार चांभार नाही, शूद्रामधले, मराठ्यांमधले, कुंद्यामधले लोक सुद्धा जात होते। म्हणजे गाव सोडून जाता येत होतं। हे कधी झालं? ज्या वेळेस भांडवलशाही आपल्या देशात आली, ती इंग्रजाच्या मार्फत आली, अशी ज्या वेळेस आली त्यावेळेस मग गाव सोडता आला आणि इथल्या सरंजामशाही व्यवस्थेला धक्के बसायला लागले, पूर्वीचा गावगाडा कोसळायला लागला। हा मुद्दा तुम्ही ध्यानात घ्यायचा आहे। आणि लहान मुलांच्या बाबतीत आपल्याला असं सांगता येईल, हे सगळं थोडंसं वरच्या दर्जाचं झालं पालक लोकांसाठी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा अशाच काळात तयार झाले, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे अशाच काळात तयार झाले। याच्या अगोदर तयार झाले होते काय? मग का नाही झाले? मग त्याच्या अगोदर या कायद्यांच्या विरोधात, मनुस्मृतीच्या विरोधात बंड झाले नाहीत का? झाले, पण त्यांना काय म्हणतात? भक्ती चळवळ म्हणतात, वारकऱ्यांची चळवळ म्हणतात। ते देवापुढे सगळे सामान आहे।
पंढरपूरला सगळे लोक जात होते, पण महार लोक, अस्पृश्य लोक त्याच्या आत गर्भगृहात जाऊन दर्शन घेऊ शकत नव्हते. तर पायरीवर लोक आतून तिथंच त्यांचं काय व्हायचं बलबुरं ते होत होते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त MSS मंडळ, जगजीवन राम सहगृहनिर्माण, समस्त चर्मकार समाजातर्फे पदमपुरा येथे व्याख्यान तथा अभिवादनाचा कार्यक्रम पदमपुरा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुभाष महेर होते. यावेळी विचार मंचावर नारायण बन्सलवाल, मन्नालाल गागवे, अशोक बन्सलवाल आदी मान्यवर उपस्थिती होते. कार्यक्रमाचं आयोजन रतुराम मेहरा, हंसराज बन्सलवाल, इंजिनियर विशाल बन्सलवाल, संजय बन्सलवाल यांनी केलं. यावेळी राजू जाटवे, मधु जातोडे, मिश्रीलाल बन्सलवाल, दिगंबर मेहरा, किशोर बरंडवाल, चंपालाल हनवते, राजेश बन्सलवाल, देवीदास बरंडवाल, सदाशिव तांबे, लक्ष्मण सोनवणे, दिव्यानी बन्सलवाल, सुंताबाई जयस्वाल, मनोरमा रमंडवाल, गीता बन्सलवाल, उषाबाई जिनवाल, लक्ष्मीबाई बन्सलवाल, कासाबाई बन्सलवाल, सकुबाई बरंडवाल आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन संजय बन्सलवाल तर आभार प्रदर्शन इंजिनियर विशाल बन्सलवाल यांनी केलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यासाठी 17 तारखेचा मुहूर्त, तर औरंगजेबाला आमचा विरोध कायम असणार असल्याचे प्रवक्ता संजय शिरसाट यांचे प्रतिपादन. वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलणार असल्याचे पत्र सोशल मीडियावरती व्हायरल. वंचित बहुजन आघाडीकडून स्पष्टीकरण. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.